नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वात्सरमणैरिव तमसां राशिं नाशयति विज्ञानं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दम्. अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा तया साठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वर श्री मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. काल आपण हरिपाठाची तोंड ओळख. हरी हा शब्द कुठून कुठून आला, कुठे कुठे वापरला जातो. हरी याचा हा जो अवतार आहे भगवंताचा, हा भगवंताचा कसा कोणता झाला आणि माऊलींच्या हरिपाठातला जो पहिला अभंग तो म्हणजे देवाची एकवारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या, याचा जो काही उलगडा थोडक्यात हा आपण पाहिला. एक असं वचन आहे की अर्थावीण पोथी वाचू नये. जे काही आपण वाचन करतो हे असं नुसतं त्याचा अर्थ समजून न घेता असं वाचन होऊ नये. त्याचा अर्थ समजून जर आपण वाचत गेलो तर त्यातला जो एक आनंद आहे हा आनंद थोडा वेगळा पडतो. नुसतंच वाचन म्हणजे ज्ञानेश्वरीचं जी 700 वर्ष ज्या वेळेला झाली त्यावेळी सगळीकडे ज्ञानेश्वरी वाचनाचे वगैरे कार्यक्रम चालले होते. कीर्तन प्रवचनातून ते कीर्तनकार त्यावेळी सांगत होते. एका कीर्तनकारांनी ज्ञानेश्वरीचं महत्त्व कीर्तनात सांगितलं आणि नामदेव महाराजांचा एक जो अभंग आहे हा अभंग सांगितला की ज्ञानराजा माझी योग्यांची माऊली देणे निगमवती प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लती प्रगट केली. सर्वात शेवटचा चरण की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. हा चरण सांगितला बुवाने, त्याच्यावर निरूपण केलं. सगळं आटोपल्यानंतर एक गृहस्थ बुवांना भेटले. म्हणले बुवा मला ज्ञानेश्वरी वाचायची इच्छा झाली आहे. तुम्ही आज सगळं ज्ञानेश्वरीचं महत्त्व सांगितलं तेव्हा मला अशी एक इच्छा झालेली आहे की ज्ञानेश्वरी वाचावी. त्यांनी सांगितलं. म्हटलं हरकत नाही. म्हणले तुमच्याकडे ज्ञानेश्वरी आहे का? आहे म्हणाले. दुसऱ्या दिवशी बुवांच्या घरी गेले. श्रोते जे आणले होते त्यांनी बुवांकडून ज्ञानेश्वरी आणली. घरी ज्ञानेश्वरी आणली. सगळं चौरंग वगैरे मांडला. येताना माऊलीचा फोटो आणला. फोटोला हार वगैरे आणला. सगळं काही संगीत जे काय आपण इतर ठिकाणी पाहतो तसं झालं. चौरंगावरती वस्त्र वगैरे घातलं. ज्ञानेश्वरी ठेवली. माऊलीचा फोटो ठेवला आणि वाचायला सुरुवात झाली. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या वगैरे ही 5 पानं वाचून झाली. वाचून झाल्यानंतर त्यांनी तिथे खुणेसाठी कागद ठेवला आणि ज्ञानेश्वरी बंद केली. माऊलींच्या समोर ते जे काही प्रसाद वगैरे ठेवायचा तो उदबत्ती निरंजन वगैरे आरती हे सगळे नेहमीचे सोपस्कार सगळे झाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच त्या खुणेचा जो कागद होता तो काढला. 5 पानं पुढं वाचन झालं. असं काही दिवस झालं. मुलांना विचारलं बाबा तुम्ही हल्ली काय वाचता? ते म्हटलं मी ज्ञानेश्वरी वाचतो. बरं. असे आणखी काही दिवस गेले. बुवांनी विचार केला आपली ज्ञानेश्वरी घेऊन गेलेले गृहस्थ जे आहेत त्यांच्याकडे जाऊन बघूया त्यांची कितीशी ज्ञानेश्वरी वाचून झाली, काय झालं हे जरा पाहूया. म्हणून बघायला गेले तर ते गृहस्थ घरी नव्हते. मुलगा घरी होता. मुलांना या बसा स्वागत वगैरे केलं. सगळं काही झालं. म्हणजे का आला होता? ते म्हणजे नाही वडिलांनी माझी ज्ञानेश्वरी आणली
त्यांना विचारावं किती ज्ञानेश्वरी वाचून झाली वगैरे. तसं म्हणाले, मुलांना सांगितलं की आमच्या बाबांची ज्ञानेश्वरी आयुष्यात वाचून पूर्ण व्हायची नाही. तर मुलांना आपल्या वडिलांच्याबद्दल एवढं आत्मविश्वासपूर्वक सांगितलं म्हटल्यानंतर बुवांना जरा कुतूहल वाटलं. आणि म्हटले, मध्यंतरी तर मला ते वाटेत भेटले होते, रोज 5 पानं वाचतो वगैरे वगैरे सांगितलं होतं. हो म्हणाले, बरोबर आहे, ते रोज 5 पानं वाचतात, हे पण बरोबर आहे. पण गेल्या 8 दिवस मी एक निरीक्षण केलं त्यांचं वाचन झालं की ते त्यांचा पुण्याचा कागद ज्या पानावरती ठेवतात ते निघून गेले की मी तो कागद काढतो आणि 5 पानं मागं ठेवतो. ते नित्याप्रमाणे येतात, पुण्याचा कागद काढतात, वाचायला सुरुवात करतात, 5 पानं झाली की बंद करतात, त्यांचा आरती व्यक्ती वगैरे करतात. आता म्हटले, असं जर ते वाचत राहिले तर तुम्ही मला सांगा, त्यांची गाडी 150 पानावरती आहे, मी ती 145 पानावरती आणून ठेवतो. 8 दिवस झाले ते 145 ते 150 एवढंच वाचताय, त्याच्या पुढं त्यांची गाडी जात नाही. तात्पर्य एकच, बुवांनी सांगितलं की मी नामाम्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी, आणि अनुभवणं हा जो काही विषय आहे, हा विषय त्याचा अर्थ समजून घेतला तर त्याचा काही अनुभव घेता येतो. नुसतंच वाचत गेलं, प्रेमवीण भजन नाकावीण मोती अर्थावीण पोथी वाचू नये. कोणतंही भगवंताचं भजन करायचं असेल, भक्ती करायची असेल तर त्याच्यात प्रेम असायला हवं. नाकावीण मोती, नाकामध्ये नथ घालायची असेल तर नाकावीण म्हणजे नुसतं नाक नाही, बाजूला ते टोचलेलं असायला हवं, तर ते नथ घालता येणार आहे, अन्यथा नथ घालता येणार नाहीये. आणि अर्थावीण पोथी वाचू नये. जे काही आपण करणार आहोत, वाचणार आहोत, त्याचा अर्थ समजून घेतला. ठीक आहे, आज हे फक्त काही कीर्तन प्रवचन एवढाच मर्यादित हे राहिलेलं नाही आहे. आज वाचनालयामधून सुद्धा अनेक ठिकाणी चांगली चांगली पुस्तकं, चांगल्या विचारवंतांची पुस्तकं उपलब्ध आहेत. एखाद्या विषयावरती भरपूर पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण तिथपर्यंत जायला लागतं. पण ते जर पाहिलं तर मग लक्षात येतं की आपण जे काही वाचतोय त्याला नक्की दिशा काय आहे, त्या कवींना, त्या लेखकांना, त्या संतांना काय सांगायचं आहे. कारण काल सुरुवातीला सांगितलं तसं की वरवर दिसणारा अर्थ आणि सखोल अर्थ याच्यात बऱ्याच वेळेला फरक असतो आणि आपण त्या सखोल अर्थाकडे वळत नाही. हा गोंधळ माझाही सुरुवातीला झाला होता. 5 वर्षापूर्वी हरिपाठाचा जेव्हा अभ्यास थोडाफार सुरू केला त्यावेळेला असं झालं, सुरुवातीला माझा या विषयाशी काही संबंध नव्हता, कीर्तन करतो इथपर्यंत ठीक होतं. पण एका अधिक महिन्याच्या निमित्तानं मला आमचं सागर प्रेसचे जे दिवाडकर म्हणून संपादक होते, त्या गप्पा चालायच्या. एक दिवस गप्पा मारता म्हणजे तांबे काका, मला एक काहीतरी असं महिनाभराचं मटेरियल घ्या की 1 महिना सलग एखादी मालिका आपल्याला लेखांची मालिका चालवता येईल. अधिक महिना वगैरे आहे तेव्हा त्या दृष्टीनं विचार करा. हा 2 महिन्याआधी विचार त्यांनी माझ्यापुढं मांडला आणि मग तेव्हा माझ्या डोक्यात आलं की आपण जर 27 दिवस हे अभंग, जे 27 अभंग आहेत याच्यावर जर काही लिहायचा प्रयत्न केला तर बघूया. मग मी वाचनालयामधूनच सगळं मटेरियल गोळा करत राहिलो आणि मग त्यावेळेला मी 27 लेख लिहिले गेले. ते 27 लेख त्यावेळेला ते प्रसिद्ध झाले, ते सगळं झालं. पुन्हा तो विषय बाजूला पडला. पुन्हा आमचे धनंजय चितळे त्यांनी ते माझ्या पाठीशी लागले. मठामध्ये आमच्याकडे दर सोमवारी प्रवचनं होत असतात स्वामींच्या मठामध्ये. तेव्हा तुम्ही, आता मी काही दिवस करत नाहीये, तुम्ही करा प्रवचन आणि विषय तुम्ही हरिपाठावरतीच बोला ना. मला एक अभंग झाला की 8 दिवस मला मध्ये वेळ मिळायचा. पुढच्या सोमवारी पुढचा अभंग बोलायचा आहे, त्यावरती बोलायचं आहे, म्हणून मग मधल्या 8 दिवसात मला पुन्हा वेळ मिळायचा. मग ह्या वेळात वाचनालयातली पुस्तकं, वेगवेगळे संदर्भ ग्रंथ, एकनाथी भागवत वगैरे हे सगळे संदर्भ काढायचे, त्याच्या नोट्स तयार करायच्या आणि बोलायचे. एक
मर्यादा आहे. एका अभंगावरती मी लोक खरं तर एकेका अभंगावरती 4-4 प्रवचनं करू शकतील एवढे हे मोठे अभंग आहेत. एवढं सखोल आपल्याला नाही जाता येत, पण आपल्याला जेवढं खोलात जाता येईल तेवढं आपण जायचं. या न्यायानं अभ्यास सुरू झाला तेव्हाही ती प्रवचनं झाली. त्यानंतर मध्ये 2 वर्षाचा जो काही कालावधी गेला यात कुठेच काही नाही, सगळीकडेच थांबलेलं होतं. नंतर गेल्या आता हा जो अधिक महिना आषाढ श्रावण अधिक याच्यात पागेवरती त्या मंदिरामध्ये दरवर्षी ते दर अधिक महिन्यात काहीतरी कार्यक्रम करतात संपूर्ण महिनाभर. तेव्हा पण असंच झालं. ऐनवेळी 15 दिवस शिल्लक असताना मला त्यांनी विचारलं की, त्यांनी म्हटलं तसं काल की बदली बुवा, तसं मला बदली म्हणून, कारण धनंजय चितळेंचेच काम ते सोपवलं गेलं होतं, त्यांच्या काही अडचणीमुळे त्यांना ते शक्य होत नव्हतं, म्हणून त्यांनी सांगितलं मला शक्य होत नाही, मग आता कोणाला विचारूया. त्यांनी मला विचारलं, मग महिनाभर तुम्ही काही करू शकाल का? माझ्या डोळ्यापुढं काही हे नाही. 1 महिनाभर बोलायचं म्हटल्यानंतर पण 2-3 दिवसात मी सांगितलं, म्हटलं असा असा विषय आहे, 27 दिवस 27 अभंग चालेल म्हणाले. आणि त्याप्रमाणे माझी ही पागेवरती 27 दिवस अभंगावरती जो म्हणजे एक सलग 1 महिना मी 1 तास प्रमाणे बोलतो. नंतर मग या आमच्या ट्रीपमध्ये एका भेटल्या, आमचा सहज विषय झाला. म्हणला रत्नागिरीला मी खुशाल हो म्हणून मोकळा झालो. माझ्या लक्षात नाही हे केलं की मी 30 दिवसात मांडलेला विषय 3 दिवसात मांडणं हे कसं शक्य आहे. हा नंतर विचार सुरू झाला. हा विचार सुरू झाल्यानंतर आता आपण काय करूया, कारण या संपूर्ण हरिपाठाचं 2 किंवा 3 प्रवचनात तो संपूर्ण मांडावा किंवा पूर्ण करावा हे कदापि शक्य नाही. धोंडा महाराज देगलूरकरांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये प्रस्तावनेत असं म्हटलंय की त्यांनी एक जे पुस्तक लिहिलं हरिपाठ विवरण म्हणून 600 पानांचं पुस्तक आहे हरिपाठावरती, की प्रस्तावनेतच त्यांनी म्हटलंय की ह्या पुस्तकाचा जन्म कसा झाला की पंढरपूरमध्ये दर द्वादशीला त्यांची प्रवचनं होत असत हरिपाठावरती, आणि ह्या प्रवचनांच्या निमित्तानं त्याने जो तेव्हा त्या काळात तेव्हा अभ्यास केला, त्यांनी प्रचंड अभ्यास केला, खूप संदर्भ काढले, आणि हे सगळे संदर्भ त्यांनी देऊन त्यांचे 2-2 वर्ष प्रवचनं ह्या हरिपाठावरतीच चाललेली होती. हे एवढा विस्तृतपणे सुद्धा जो मांडता येतो, तो थोडक्यात पण मांडता येतो, पण ह्या सगळ्याची सांगड कशी घालायची हा माझ्या पुढं प्रश्न सुरू झाला. त्यामुळं पण हो म्हणून नाही म्हणायचं नाही, प्रत्येक गोष्ट जे आपल्यासमोर येते ही आपल्याला एक संधी आलेली आहे असं समजायचं आणि त्याच्याकडे बघायचं. ऐनवेळी नाही म्हणायचं वगैरे. काल जसं सांगितलं होतं की कीर्तन ऐकायला म्हणून गेलेला असताना मला कीर्तन करायला लागलं, ही सुद्धा एक प्रकारची संधी, किंबहुना माझ्या कीर्तनाच्या अभ्यासाची ती कसोटी म्हणतो मी, की काय होऊ शकतं शेवटच्या क्षणी जर वेळ आली आपल्यावरती तर. त्यामुळं हा त्यातून केलेला हा प्रयत्न. काल आपण शेवटचा जो चरण पाहिला की ज्ञानदेव म्हणे व्यासांची या पुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी. खरं तर ज्ञानेश्वरीमधली एक ओवी आहे की देवकी या उदरी वाहिला, यशोदे सायासे पाळीला, आणि शेखी उपयोगा गेला पांडवांच्या. वास्तविक देवकीनं जन्म दिलाय, 9 महिने त्याला जो काही आपल्या उदरात त्याला बाळगलाय, देवकी या उदरी वाहिला, यशोदे सायासे पाळीला, यशोदेकडे तिनं त्याचं पालन पोषण केलंय. या दोघींसाठी काही न करता उपयोगाला गेला कुणाच्या? पांडवांच्या. शेखी उपयोगा गेला पांडवांच्या. आणि पांडवांकडे जाऊन त्यांनी काय केलं? कीर्तनामध्ये आम्ही मोरोपंतांचार्य सांगतो की अर्जुन तुरंग माते जो स्वकराने करी खरा राजी, श्रीकृष्ण काय बहुधा निजपद दासासी जो खरा राजी. हा शेवटी पांडवांच्या उपयोगाला गेला. तो का उपयोगाला गेला त्याचं कारण त्या अभंगात जे दिलं ते की हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. हा जो काही हे जे पालुपद आहे, ही जी भगवंताची भक्ती करा असं सांगितलं, हे त्यांनी केलं पांडवांनी. आता पुढचा मुद्दा असा होतो की हा संपूर्ण जो अभंग आहे, हरिपाठ हा ग्रंथ जो आहे, हा नाम महात्म्य ह्या एकाच विषयाला वाहिलेला आहे. बाकी सगळे अभंग वेगवेगळे आहेत. 27 अभंग काही काही ठिकाणी रिपिटेशन झालेले आहेत एखाद्या विषयाची, पण
मधला असा एकही विषय त्यात शिल्लक राहिला नाहीये की त्याला माऊलीने हात लावलेला नाही, त्याच्या संदर्भात विचार मांडलेला नाही. मग त्याच्यामध्ये दुसऱ्या, कारण काठिण्य हाही भाग तेवढाच महत्वाचा होता की नामसंकीर्तन हे सोपं आहे असं जेव्हा सांगायचंय. तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे की नामसंकीर्तन साधनपै सोपे जडतील पापे जन्मांतरीची, हे ज्यावेळेला हे सोपं आहे असं ज्यावेळी तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, त्यावेळेला स्वाभाविक दुसरा प्रश्न येतो, मग कठीण काय होतं? ज्यावेळेला दोन गोष्टी, ही गोष्ट सोपी आहे रे, पण सोपी आहे असं जेव्हा म्हणायचं कशापेक्षा सोपी आहे, मग कठीण काय होतं? ते जे कठीण काय होतं हे सुद्धा माऊलींनी पुढच्या अभंगांमधून मांडलेला दिसतं. पुढचा जो अभंग आहे हा 2 नंबरचा जो अभंग की चहुवेदी जाणं, 6 शास्त्र कारण, 18 पुराणे हरीसी गाणी, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मांडू, एक हरी आत्मा जीव शिवसमा, वाया तू दुर्गमा न धाली म्हणा, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, हरला गणदाट हरी दिसे. वेदे रामायणे शास्त्रे पुराणे भारते तथा, आदौ मध्ये तथा चांते हरिही सर्वत्र गीयते. सगळे वेद, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, महाभारत, रामायण, सगळे जे ग्रंथ आहेत या सगळ्यामध्ये हरिही सर्वत्र गीयते. हा हरी सगळ्या ग्रंथांमध्ये आहे, इतका तो सर्वत्र भरलेला आहे. मग हे जे 4 वेद आहेत, खरं तर वेदांच्या बाबतीत काठिण्य सांगताना असं सांगतं की आधी पहिल्यांदा वेद म्हणाले एकच, संपूर्ण वेद एकच होता, पण व्यासानी त्याचे भाग केले म्हणून त्यांना वेदव्यास म्हटलंय. ते 4 भाग केले. मग पुराणं सुद्धा तशी, शास्त्र जी आहेत ही शास्त्रही तशी, 6 शास्त्र जी आहेत ह्या 6 शास्त्रांचं सुद्धा वर्गीकरण केलं गेलं. वेगवेगळी शास्त्र आहेत, सगळ्या सविस्तरमध्ये एवढ्याचसाठी जात नाहीये की मला पुढं पण थोडंसं जायचं आहे पुढच्या काही अभंगांना, म्हणून की न्यायशास्त्र, वैषयिक शास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, पूर्वमीमांसा शास्त्र, उत्तरमीमांसा शास्त्र, अशा तऱ्हेची ही सगळी 6 शास्त्र आहेत. त्याचबरोबर 18 पुराणं आहेत. आता ह्या पुराणांच्या बाबतीत सुद्धा असं आहे की पुराण हा शब्द जो आहे, ह्या पुराण ह्या शब्दाला म्हणजे पुरा परंपरावरती पुराणं तत् प्रकीर्तितम, पूर्वीची परंपरा ज्याच्यामध्ये सांगितलेली आहे त्याला पुराण म्हटलंय. आणखीन काय काय याच्या तर म्हणले सर्गश्च, प्रतिसर्गश्च, वंशो मन्वंतराणीच, वंशानुचरितमच यस्मिन् पुराणे तत्प्रकीर्तितम. म्हणजे सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर, वंशानुचरितम हे ज्याच्यामध्ये आहे ते पुराण. हे सगळे पुराण मिळून पूर्वी त्या सगळ्या श्लोकांची जी संख्या एकूण ती 100 कोटीच्या आसपास होती. आता एकाच वेळेला एक ग्रंथ एवढा मोठा असणं हे अडचणीचं होतं आणि म्हणून त्याचं सुद्धा वर्गीकरण केलं गेलं. तेही व्यासाने केलं आणि 18 पुराणं. आता ही 18 पुराणं कोणती कोणती झाली? प्रत्येक देवतेचं पुराण वेगळं. हे लक्षात ठेवायच्या सोयीसाठी म्हणून आपल्या जुन्या ग्रंथकारांनी त्याचं वर्गीकरण केलं आणि नावांचे उल्लेख पण करून ठेवले. पण आता ही नावं क्रमानं नाही सांगता येणार. मग म्हणाले कशी सांगता येणार नाही? एक श्लोक एकत्र केला की मद्वयम, भद्वयम, ब्रत्रयम व चतुष्टयम. प्रत्येक पुराणाचं पहिलं अक्षर एकत्र करून मद्वयम, भद्वयम, ब्रत्रयम व चतुष्टयम, अनापलिंग पुस्तकानी पुराणानी पृथक पृथक. कोणती कोणती म्हणाले? मद्वयम, म पासून सुरू होणारी 2 पुराणं, एक म्हणजे मत्स्य पुराण आणि मार्कंडेय पुराण. दुसरे दिलं भद्वयम, भ पासून सुरू होणारं एक भागवत पुराण आणि भविष्य पुराण. आपण जो श्रीमद भागवत ग्रंथ पाहतो हे भागवत हेही एक म्हणजे महापुराण आहे. तिसरं ब्रत्रयम, ब्र पासून सुरू होणारी 3 पुराणं, एक म्हणजे ब्रह्मपुराण, दुसरं ब्रह्मवैवर्त आणि तिसरं ब्रह्मांड पुराण. चौथं व चतुष्टयम, व पासून सुरू होणारी विष्णू पुराण, वामन पुराण, वायू पुराण आणि वराह पुराण. पुढच्या चरणात अनापलिंग पुस्तकानी पुराणानी पृथक पृथक. या ठिकाणी
पासून अग्निपुराण म्हणजे अनाप, ना पासून नारद पुराण, प पासून पद्मपुराण, लिंग म्हणजे लिंग पासून लिंग पुराण आणि ग पासून गरुड पुराण, कुर्म पुराण आणि स्क पासून स्कंद पुराण. अनापलिंग पुस्तकानी हा एक शब्द वापरला, त्याच्यामध्ये ही सगळ्या पुराणांचा संदर्भ एकत्रित देऊन ठेवला. असे हे सगळे मिळून 18 पुराण. आणि या वेद किंवा सर्वसाधारण माणसाची जी प्रवृत्ती आहे ती विषयांकडे वळण्याची नैसर्गिक प्रवृत्ती, त्याला कुणी काही करू शकत नाही. मग याच्यावरती बंधनं वेदानं जी टाकून ठेवली, ती वेदानं टाकलेली जी बंधनं, तैसे उत्सृंखला विषयासी वेदे नेमिले नेमेसी त्याची वेदाज्ञा ऐसी ऐक तुझं पाशी सांगेन. एकनाथी भागवतामध्ये ओवी आहे की वेदांनी याच्यावरती नियंत्रण घातली. या सगळ्या वागण्याच्या प्रवृत्ती ज्या होत्या, या प्रवृत्तींवरती वेदांनी नियंत्रण घातली. आणि त्याच्यामध्ये काय काय बंधनं घातली? ब्राह्मणांच्या आचारांपासून सगळ्या गोष्टी सांगितल्या, वर्णसंकर सांगितला, स्वगोत्रामध्ये लग्न वर्ज हेही त्याच्यात सांगून ठेवलं. हे वेदांनी सांगितलेलं आहे. दुसरं धर्म अर्थ काम कामाचरण अन्य स्त्रीच्या ठिकाणी होणार नाही अशी शपथ घ्यायला सुद्धा हे वेदांचे मंत्र आहे. लग्नाच्या वेळी जे काही शपथ घेतली जाते की धर्मेच्या अर्थेचं कामेचं नातीचरामी, ही जी काही शपथ घेतली जाते, ही ज्या वेळेला शपथ किंवा हे ज्या वेळेला श्लोक माझ्या वाचनात आला कीर्तनाच्या ह्याच्यात, एक सहज मनात त्यावेळी विचार आला की आम्ही कीर्तनात सांगतो की सर्वांनीच भक्ती करावी. मग सर्वांनीच भक्ती करावी असं जेव्हा सांगतो त्यावेळेला घरामध्ये काही वेळेला असं होतं की आमचे हे अमुक एक ग्रंथ वाचतात, तमुक वाचतात वगैरे असं म्हटलं जातं. पण ती घरातली स्त्री काहीच करत नाही, तिचं काही घरातलं जे काही नैवेद्य चालू असतं. त्याच्यावरून माझ्या मनात आला विचार की पुरुषार्थ 4 सांगितलेले आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. पण ही जी शपथ इथे जी काही घ्यायला सांगितलेली आहे लग्नाच्या वेळी, त्याच्यामध्ये धर्मेचं अर्थेचं कामेचं नातीचरामी या 3च पुरुषार्थांचा संदर्भ दिला आहे. याच्यात मोक्षाचा संदर्भ दिलेला नाही. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत, पण 3 पुरुषार्थाच्या बाबतीत मी तुला अंतर देणार नाही अशा तऱ्हेची ही शपथ आहे. पण 4था जो पुरुषार्थ तो म्हणजे मोक्ष, या मोक्षाच्या बाबतीत मी भक्ती करेन आणि तुला पण उद्धरायला मिळेल असं नाही. कारण भक्ती ही ज्याची त्यानीच करायची, भक्ती ही ज्याची त्यानीच करायची आणि त्याचं फळ त्यालाच मिळेल. जो लुध्वात चरित्राचं जे कथानक सांगितलं जातं, तो त्याचा राजा, आणि तो राजा शेवटी त्या साधूंकडे जाऊन हे मागत असतो की मला मोक्ष मिळायला हवा. ते म्हणले ठीक आहे, हरकत नाही, जो भिक्षा वाढेल त्याला मोक्ष मिळेल. आणि सांगितलं ठीक आहे, मी भिक्षा वाढेन. दूध भाताची भिक्षा वाढण्याचा प्रसंग असतो आणि ते राजाला काही शक्य होत नाही. म्हणून राजा आपल्या राणीला, ज्या राणीला नावडती राणी असते तिला 12 वर्ष वनवासातच ठेवलेली असते, तिला आणतो. कारण का? ती भिक्षा वाढायचं काम नक्की करेल. आणि मग ती भिक्षा वाढायचं काम करते. ती पहाटेच्या वेळेला ते गोरक्षनाथ भिक्षेला येतात, त्यांना ती भिक्षा वाढायचं हे करते, त्यांच्या पाठोपाठ जाते आणि भिक्षा त्यांच्यासमोर ठेवते. आणि ज्या वेळेला राजा त्यांच्याकडे जातो की महाराज तुमची भिक्षा तुम्हाला मिळाली, आता मला म्हणाला मोक्ष द्या, तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सांगितलं की मिळेल मोक्ष, पण कुणाला? जिनं भिक्षा वाढली तिला. तू भिक्षा वाढलेली नाहीस, तुला मोक्ष नाही, मोक्ष तिला मिळेल. तिनं भक्ती जी काही केली आहे ते भिक्षा वाढण्यासाठी म्हणून ती 3 दिवस निजली बसली नटी त्रिदिन रात्री, ती रात्रंदिवस जागलेली आहे. पण ती ज्या वेळेला नेमकी स्नानासाठी गेलेली असते त्याच वेळेला भिक्षेसाठी गोरक्षनाथांना पाठवलं जातं. तात्पर्य एकच की मोक्ष जो आहे हा प्रत्येकानं आपापला मिळवायचा आहे, तो दुसऱ्यानं भक्ती करून मला मोक्ष मिळेल असा नाही. आणि म्हणून हे सगळे विषय ह्या पुराणांमध्ये सांगितले. म्हणून चहुवेदी जाणं साही शास्त्र कारण 18 पुराणे. पण ह्या सगळ्या पुराणांमध्ये महत्वाचं जर कोणतं आहे, सगळी पुराणं हरीसी गाती. मग आता सगळी पुराणं जर ह्या हरीला गातात, पुढचा चरण जास्त महत्वाचा की मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मागू.
मंथन करायचंय. म्हणाले कसलं मंथन करायचंय? मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. आपण जे एखाद्याने आणून आपल्या पुढे जर लिटरभर दूध आणून ठेवलं आणि सांगितलं की याच्यातलं लोणी बाहेर काढून द्या, तर दुधातलं लोणी काढता येणार नाहीये. त्याचं प्रोसिजर आहे, त्याच्यावर काही प्रक्रिया करायला लागतात की ते म्हणजे दूध तापवणं आलं, दूध तापवून झालं चांगलं, त्याची साय बाजूला करणं आलं, मग त्याला विरजण लावणं आलं, असं 2-3 दिवसाची साय एकत्र झाली की मग ते घुसळणं आलं. बरं, हे घुसळणं सुद्धा असं तसं नाही हो. ते घुसळणारं म्हणजे अनुभवी बायका नवीन मुलींच्या हातात घुसळायला असं हे दही देत नसत. साधं ताक करायचं असेल, साधं दही घुसळायचं असेल तर ठीक आहे, तो घुसळ. पण ज्या घुसळण्यानं किंवा ज्या विरजणातून लोणी येणारे तिकडे त्या स्वतः लक्ष ठेवून असत. याचं कारण काय? हे जे दही विरजण लावलेलं असेल, आता याचा संदर्भ आमच्या अध्यात्मात कुठे? तर म्हणजे विवेकबुद्धी या विवेकबुद्धी रूपीनं रवीनं वेदशास्त्र पुराण रूपी नवनीताचं मंथन करणं. म्हणजे काय? विवेकबुद्धी आपलं मन जे आहे, ह्या मनाची जी ही बुद्धी आहे, विवेक ज्याच्यात आहे, त्या बुद्धीनं मंथन करायचंय. कशाचं? वेदशास्त्र पुराण रूपी नवनीताचं. ही जे वेदशास्त्र पुराण वगैरे हे जे काही सगळे ग्रंथ आहेत त्याचं मंथन करायचंय. आणि हे मंथन करताना जे काय येणारे वरती, तर नामस्मरण रूपी नवनीत येणार आहे. प्रत्येकजण आपापल्या बुद्धीनुसार त्याचे अर्थ वेगवेगळे लावतो. मानवी जीवन हे दूध आहे. आता हे जे मानवी जीवन रूपी दूध आहे, हे म्हणाले वैराग्याच्या आचेवरती तापवा. चांगल्या पद्धतीनं वैराग्याच्या आचेवरती तापवा. त्याला विरजण कुठलं लावायचं आता? तर सद्गुरूंच्या आशीर्वादाचं. सद्गुरू जे काही आशीर्वाद देतात त्याचं विरजण लावा. आणखी आता हे सगळं झाल्यानंतर घुसळायचं. हे घुसळणं साधनेनं घुसळा. म्हणजे साधना करा आणि साधनेनं घुसळून झाल्यानंतर जे लोणी येईल ते भगवंत रूपी लोणी. ते जे लोणी येणारे वरती नवनीत, सार आणि असार असे जे 2 शब्द वापरले जातात. लोणी जे येतं हे लोणी हे म्हणजे सार आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. आता अनंत हा जो शब्द आहे, हे नाव जे आहे भगवंताचं, हे नाव तरी कशावरून आलं? नाश होतो जो कुठल्याही एखाद्या पदार्थाचा, तो जो पदार्थ सावयव आहे त्या पदार्थाचा नाश होतो. हरी हा सावयव नाही, हरी हा निरवयव आहे. तो निराकार निर्गुण असं त्याचं वर्णन केलं जातं. संतांनी तो त्याला सगुण केला, साकार केला, तो संतांनी केला. पण मुद्दात हरी जो आहे हा निर्गुण आहे, निराकार आहे. मग जो निर्गुण आहे, निराकार आहे, त्याचा नाश होणं शक्यच नाही. माऊलींची ओवी जी आहे की उपजेते नासे नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. उपजेते नाशे म्हणजे नाश कुणाचा आहे? ज्याचा जन्म होतो, म्हणजे ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. हरीला मुद्दात जन्म नाही, म्हणून हरीला मरण पण नाही. मग मरण नाही म्हणजे त्याला अंत नाही, अंत नाही म्हणून तो अनंत आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. माऊलींनी जी काही भगवंताला वेगवेगळी नावं वापरलेली आहेत त्यातलं एक नाव जे आहे ते म्हणजे अनंत. हा जो अनंत आहे याला अनंत का म्हटलं? वाया मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. हा अनंत जो शब्द यासाठी वापरला की या भगवंताला कुठेही अंत नाही म्हणून तो अनंत. मग असा हा जो भगवंत शेवटचा चरण माऊलीने त्या अभंगातला जो वापरलाय की ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ घरला घनदाट हरी दिसे. वैकुंठ हे भगवंताचं एक नाव. विष्णू सहस्रनामामध्ये वैकुंठ हे नाव भगवंताला येत आहे. पण हे वैकुंठ म्हणजे काय? तर म्हणले पत्नी विकुंठा शुभ्रस्य वैकुंठे सुरसप्तमे तयोस्वकलया संज्ञे वैकुंठो भगवान स्वयं. शुभ्रनाम कृषी.
आणि त्यांची विकुंठा नावाची पत्नी, आणि या दोघांचं जे अपत्य त्याचं नाव वैकुंठ. पत्नी विकुंठा शुभ्रस्य वैकुंठे सुरसप्तमी. आणि असा जो भगवंत स्वतः भगवान वैकुंठ या नावाने अवतीर्ण झाला. दुसराही एक अर्थ लावतात की विगता कुंठा यस्य स विकुंठो विकुंठ एव वैकुंठ. म्हणजे कुंठा म्हणजे प्रतिबंध, ज्याला प्रतिबंध नाही तो म्हणजे म्हणाले वैकुंठ. असा हा जो भगवंत ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ हरला घन दात हरी दिसे. हा हरी म्हणाले कुठे कुठे असतो? सगळीकडे आहे. कुठे कुठे असतो हा प्रश्न जेव्हा विचारतात त्यावेळेला लगेच दुसरा प्रश्न येतो, कुठे कुठे नसतो? तो सर्वत्र भरलेला आहे. म्हणजे भूजल तेज समीरथ मोरोपंतांची आर्या. मला हे सर्व करत असताना मुद्दातला अभ्यासाकडे शेवटी प्रवृत्ती जाते, त्यामुळे मला त्या आर्या आठवतात की भूजल तेज समीरथ. कुठे कुठे भगवंत आहे तर म्हणले भूजल तेज समीरथ रवी शशी काष्टादिकी असे भरला, आणि स्थिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगुळे पुरला. असा जो भगवंत आहे. आणि असा असणारा म्हणजे तसंच तुकाराम महाराजांचंही आहे, अणुरेणुया टोकरा तुका आकाशा एवढा. समर्थाने सुद्धा म्हटलं की रीता ठावया राघवा वीण नाही. तात्पर्य एकच की या सर्वांच्या सांगण्यानुसार म्हणण्यानुसार माऊलींनी जे सांगितलं की हरी हा सगळीकडे भरलेला आहे. आणि म्हणून पुढचा जो अभंग माऊलींनी सांगितला तो म्हणजे भक्ती मधला अभंग एक सांगितला की त्रिगुण असार निर्गुण हे सार. 17वा अध्याय जो भगवद्गीतेचा आहे त्या 17व्या अध्यायावरती तो संपूर्ण अभंग जातो. चौथा जो अभंग आहे भावे वीण भक्ती भक्ती वीण मुक्ती बळे वीण शक्ती बोलो नये. हा अभंग अत्यंत महत्वाचा. सगळं आहे, काही नाही अशक्य भावने पूजेची सुद्धा अगदी यच्च यावत सगळी तयारी आणलेली आहे, सगळं काही केलंय. पण हे सगळं म्हणाले भक्ती करत असताना त्याच्यामध्ये जर भाव नसेल, त्याच्यामध्ये भाव नसेल तर सगळ्याचा उपयोग शून्य. म्हणून भावे वीण भक्ती भक्ती वीण मुक्ती बळे वीण शक्ती बोलो नये. भक्ती वीण मुक्ती अशी ज्या वेळेला असेल त्याचं भक्ती कशी असावी. नारद भक्तिसूत्रामध्ये एक छान सूत्र सांगितलं. नारद भक्तिसूत्रात असं सांगितलं की म्हणाले गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम आणि सूक्ष्मतरम अनुभव रूपम. ही सगळी भक्तीची लक्षणं सांगितली. भक्ती कशी असावी. पहिलं लक्षण गुणरहितम, त्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही, गुणरहित अशी ती भक्ती असली पाहिजे. कारण भक्तीचा दुसरा एक प्रकार येतो, भक्ती करणं हा एक वेगळा आणि मी भक्ती करतो हे दाखवणं हा एक वेगळा प्रकार, ज्याला दांभिक भक्ती असं म्हटलं जातं. दासगणू महाराजांनी एक पद लिहिलं की म्हणाले बऱ्याच वेळेला काय होतं, त्यांचं ते पद आहे की भाडी किडे ढळढळीत चंदनी लावित चतुराईचे जणू का सिग्नल आगगाडीचे. कपाळाला लावायचा जो काही टिळा लावलेला असेल हा म्हणाले असा लावलेला असेल की तो इतक्या लांबून दिसेल की जणू का सिग्नल आगगाडीचे. उपकरण्याला बघून भाळता जरी भगवान किरीटी तरी का तांबट थोडे हटी. पूजेच्या तयारीमध्ये जी काही उपकरणं असतात ही उपकरणं कशी असतात, अगदी चांगली चकाचक केलेली असतात. म्हटलं हेच जर असेल तर मग तरी का तांबट थोडे हटी. बाजारामध्ये भांडीची दुकानं आहेतच की. जर भांडी बघूनच जर भगवंत प्रसन्न होणार आहे असं जर वाटलं तर उज्ज्वल तांब्या आसन लोकरी घणघण वाजे घाट पूजेचा लांबवरी उभाट. येथे जी काही घंटा वाजवायची ती अशा पद्धतीनं वाजवायची की 4 घरातल्या लोकांना कळलं पाहिजे हा त्या अमक्यांची देवपूजा झाली. अशा पद्धतीनं ती घंटा वाजवायची. म्हणून
पूजेचा लांबवरी ओभाट, चांदी सोने पातू हिऱ्याला, जरी भगवान भाळता तरी का सराफ हाती बैसता. निरांजने ती 10-20 जळती, नाश तुपाचा खरा, बदामी नैवेद्याला शिरा. मोठेपणा जो का भगवंताच्या त्या भक्तीपेक्षा सुद्धा त्यातला जो मोठेपणा आहे, आत्मीयता जी आहे ती आत्मीयता कमी, मी हे सगळं करतोय अशी पूजेची करी कवायत बहुरूप्याचे परी, भक्तीचे नाव नसे अंतरी. ही जी काही भक्ती करतोय ही भक्ती म्हणाले, याला त्यांनी दासगणू महाराजांनी बहुरूप्यासारखी भक्ती असं म्हणून ठेवलंय की तो ते सोंगच आणत असतो ना. कधी पोलिसाचा वेश घेऊन येतो, कधी आणखी कुठले कुठले वेश घेऊन. हल्ली जरा प्रकार कमी झाला, पण एक 5-25 वर्षापूर्वीपर्यंत बहुरूपी हा प्रकार समाजामध्ये होता. तो वावरत असे समाजामध्ये. मग असा जो हा बहुरूपी, त्या अशी पूजेची करी कवायत, त्याला कवायतच म्हटलं की हे झालं की हे व्हायला हवं, ते व्हायला हवं वगैरे. पण हे सगळं करत असताना भक्तीचे नाव नसे अंतरी. भक्तीचं जे अंतःकरणामध्ये जे नाव असायला हवं, अंतःकरणामध्ये जी भक्ती असायला हवी, त्याचा उपयोग शून्य. नारद भक्ती सूत्रात अजून एक सूत्र सांगितलं की तदर्पिता खिलाचारता तद्विस्मरणे परम व्याकुलता. की भगवंताला की तदर्पिता सर्व समर्पण त्याला केलं तर त्यात एक आनंद आहे, पण तद्विस्मरणे परम व्याकुलता, त्याचं विस्मरण होणं. आणि असं जर एखादा क्षण जरी त्याचं विस्मरण झालं तरी सुद्धा व्याकुळ होतो. वाईट वाटतं की अरे थोड्या वेळासाठी तरी का होईना की मला भगवंताचं विस्मरण झालं. तद्विस्मरणे परम व्याकुलता. पुढचं जर जे एक सूत्र आहे की भक्ती कशी असावी तर म्हणले यथा व्रज गोपिकांना. गोकुळामधल्या गोपिकांची जी भक्ती होती, कबीरांना असं लोक म्हणत, कबीरजी काय तुमची भक्ती आहे म्हणून कबीर महाराजांना लोक त्यांचे अनुयायी म्हणत असत. तेव्हा कबीरांनी सुद्धा सांगितलं की अरे कबीर कबीर क्या कहते, कबीर कबीर क्या कहते, जाके जमुना तीर एक एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. माझी भक्ती कसली आहे, माझ्या भक्तीचं कसलं कौतुक करताय. कौतुक त्या गोकुळातल्या गोपिकांची जी भक्ती भगवंताच्या ठिकाणी होती ना, त्याचं कौतुक करा. एक एक गोपिके प्रेम में. आणि त्याच्यातूनच ते गोपीचंदनाचं जे आख्यान जे आलं, हे त्यातूनच पुढं आलं आख्यान की भगवंताने ज्या परीक्षा बघण्यासाठी म्हणून ते आपल्या तळपायाची माती जी आहे ही माती आणायला सांगितली. पण माती ज्याच्या पायाची भगवंतांना लावली जाईल त्याला पुढं अनेक जन्म नरकात पडावं लागेल. गोकुळातल्या गोपिका त्याही गोष्टीला तयार झाल्या. चालेल, आम्हाला अनेक जन्म पुढं नरकात जावं लागलं तरी चालेल, पण आमच्या तळपायाची माती औषध म्हणून जर भगवंतांना लावून चालणार असेल तर आमची तीही तयारी आहे. म्हणजे भगवंतासाठी मरणच काय, नरक यातना सुद्धा सोसण्याची ज्यांची तयारी आहे, एवढं ज्यांनी भगवंतावरती प्रेम केलं, हे प्रेम भावात देव वसतो. म्हणून भाव जो आहे हा भाव महत्वाचा आहे. भावे म्हणून अभंगाचं जो सुरुवातच आहे की भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती. भावे वीण भक्ती असं जे म्हटलं. आता अनेक वेळेला असं होतं, हे सगळं जरी आपण कितीही म्हटलं सांगितलं तरी तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहून ठेवला. म्हणले तरी सुद्धा अनेक लोक म्हणाले असे भेटतात की रावळाशी जाता त्रास मोठा मान. एखाद्याला म्हटलं की देवळात जायचं आहे तर म्हणे नाही नको, नाही खूप वेळ जातो तिथे, देवळात गेला तर खूप वेळ जातो. आणि बैसतो चोहटा आदरेसी. चव्हाट्यावरती मात्र बसून तासभर गप्पा मारायला, तासभर पण नाही, तास गप्पा मारायला त्याला काहीही वाटत नाही. पण मंदिरामध्ये जायचं आणि तिथे तासभर 2-3 तास काय जे असेल ते बसायचं. न करी स्नान संध्या, न म्हणे राम राम, गुडगुडीचे प्रेम अहर्निशी. देवब्राह्मणाशी जाईना शरण, दासीचे चरण वंदी भावे. सुगंध चंदन सांडुनिया मासी, बैसे दुर्गंधीसी अत्यादरे. तुका म्हणे अरे ऐक भाग्यहीना, का रे रामराया विसरसी.
अशा लोकांसाठी म्हणून तुकोबांनी सांगितलं, ह्यांचं जे वागणं आहे की देवाच्या ठिकाणी जायचं किंवा देवधर्म काही करायचा आहे तर त्याच्यासाठी वेळ नाही. मग वेळ कशासाठी आहे? इतर गोष्टींसाठी भरपूर वेळ आहे, पण देवळात जायचं, तिथे काही कार्यक्रम चालू असेल, किमान श्रोता म्हणून बसायचं, किंवा अनेक कार्यक्रम मंदिरांमधून आपल्याकडे चालत असतात. ह्या कार्यक्रमांना जायचं असं जर म्हटलं तर बसायला लोक तयार होत नाहीत. मग लोक म्हणाले फक्त लोकांना काय हवं असतं? चव्हाट्यावरती बसून गप्पा मारणं. म्हणून कैसेनी दैवत प्रसन्न करीत उगार आहे निवांत शिणसी वाया. की या भगवंताला म्हणाले प्रसन्न करून घ्यायचं असेल तर उगार आहे निवांत शिणसी वाया. नामस्मरणाचं सांगताना तुकाराम महाराजांनी सुद्धा त्या अभंगात पुढं सांगितलंच आहे की ठाईचं फार म्हणाले कठीण नाही, ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. त्याच्यासाठी कोणतंही साधन फारसं लागत नाही. मग माऊलींनी सुद्धा या अभंगाच्या शेवटी हेच सांगितलंय की ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. अखंड म्हणाले भगवंताचं नामस्मरण. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे. आता अखंड नामस्मरणाचा मनावर काय परिणाम होतो? गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये त्यांचे जे अनुयायी शिष्य त्यांनी एक लिहिलेलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकात एक गोष्ट वाचली की नामस्मरणाचं महत्त्व काय. एक साध्वी स्त्री होती, नामस्मरण करून तिला काही अधिकार प्राप्त झालेला होता. जेवढा तिचा अध्यात्मामध्ये अधिकार होता तसे दिसायलाही ती सुंदर होती. एक गृहस्थ एक दिवस काही निमित्तानं तिच्याकडे गेले. ते जे काही काम होतं ते काम राहिलं बाजूला, तिचं स्वरूप पाहिलं आणि त्या क्षणी त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपण लग्न करावं तर हिच्याशीच करावं. आलेला आहे माणूस वेगळ्या कामासाठी आणि कामातुराणाम भयम न लज्जा अर्थातुराणाम पिता न बंधू या न्यायानं तिनं त्या गृहस्थानी त्या बाईनं सरळ विचारलं, सांगितलं की माझ्या मनात तुम्हाला पाहिल्यानंतर अशी इच्छा झाली आहे. त्या बाईनी पण लगेच सांगितलं, म्हणाली चांगली गोष्ट आहे, हरकत नाही, मलाही आवडेल, पण माझी एक अट आहे. तुम्ही सांगाल ती अट मला मान्य. अट कोणती? तुम्ही 12 वर्ष अखंड रामनामाचा जप करा. 12 वर्ष अखंड रामनामाचा जप करून झाला की 13व्या वर्षी पुढच्या वर्षी त्याच्यात मी तुमच्याबरोबर लग्न करायला तयार. या गृहस्थाला माहिती नव्हतं हो हे औषध कुठल्या दुखण्यावरती आहे. हे जे औषध आहे नामस्मरण, हे जे काही औषध आहे हे कुठल्या दुखण्यावरती आहे हे माहिती नव्हतं. त्यामुळं त्यांनी लगेच सांगितलं, म्हणाले हरकत नाही, चालेल. आणि त्यांनी 12 वर्ष अखंड रामनाम जप सुरू केला. 12 वर्ष समर्थांची जी ओवी आहे की जप होता 13 कोटी साक्षात भेटे रघुपती. हा जो 13 कोटी जप सांगितला ना, हा 13 कोटी जप सुद्धा म्हणले कशासाठी सांगितला? आपली जी जन्मपत्रिका असते ना, या जन्मपत्रिकेत 12 स्थानं दिलेली आहेत. एक कोटी जसा जसा जप होत जातो तसं एक स्थान जे आहे ते शुद्ध होत जातं. असं करता करता ती सगळी 12 कोटी जप ज्या वेळेला होतो त्यावेळेला ती सगळी 12 स्थानं शुद्ध होऊन जातात आणि उरलेल्या 1 कोटीनं या सगळ्यातून राहिलेलं जर काही असेल त्याच्यासाठी उरलेल्या 1 कोटी. आणि म्हणून समर्थांनी हा अनुभव घेतला. त्यांनी लिहून ठेवली ओवी की जप होता 13 कोटी साक्षात. यांनी जो जप त्याप्रमाणे मनापासून अगदी जप सुरू केला आणि त्याचा परिणाम जो आहे हा परिणाम त्यांच्या मनावरती व्हायला लागला. जसा जसा जपाची संख्या जशी जशी वाढायला लागली तसं त्यांच्या मनात जे जे काही विचार त्या स्त्रीबद्दल होते हे हळूहळू सगळे विचार, सगळे पंचविषय षडरिपू वगैरे जे कोणी सगळे जे कोणी ठाण मांडून बसलेले हे सगळे हळूहळू कमी व्हायला लागले. 12 कोटी जप झाला आणि 12 कोटी जप झाल्यानंतर हे गृहस्थ जाऊन त्या बाईंच्या पायात त्यांना नमस्कार केला
तेव्हा त्या बाईने विचारलं, मी विवाहाचं काय? आता कुठलीही इच्छा राहिलेली नाही. नामस्मरणाचा एवढा हा जो काही परिणाम आहे, म्हणून ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे. कशासाठी हरिजप सांगितला? तुटेल धरणे प्रपंचाचे. काल जे आपण पाहिलं की असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. हे असोनी संसारी प्रपंचात राहून सुद्धा कराय. म्हणून हा ग्रंथ कुणासाठी? तो प्रापंचिकांसाठी, की प्रपंच चालू असताना सुद्धा भगवंताची भक्ती करता येते. आणि अशा तऱ्हेनं ही भक्ती, हे नामस्मरण. बरं, करायचं दुसरं काही नाही, फक्त नामस्मरणच सांगितलं, बाकी काही करायचं नाही. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुख म्हणा. पहिल्या अभंगातच सांगितलं, याच्यात औषध बाकी काही नाही. फार म्हणत पण बसायचं नाही आहे, फक्त एकच, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. असं सतत एवढाच जप करत राहा. याचा मनावरती होणारा जो परिणाम आहे, भक्तीचा जो परिणाम आहे, ह्या परिणाम तुटेल धरणे प्रपंचाचे. प्रपंच सोडा असं कोणी, जसं रामदास स्वामींनी सांगितलेलं नाही, तसं माऊलींनी सुद्धा काही प्रपंच सोडा आणि हे हरिहरी करत बसा. मग तो जो काही दुसरा अर्थ सांगितला जातो, काय करतो नाही म्हणजे हरिहरी करत बसलेला असतो, तसं होईल. तर तसं होऊ नये, फक्त हरिजप करा. आणि त्याचा जो परिणाम आहे की प्रपंचाबद्दलची आसक्ती जी आहे, तुटेल धरणे प्रपंचाचे. हे धरणे जे आहे, ही जी आसक्ती आहे, ही आसक्ती कमी होईल. पुढचा अभंग जो आहे, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. भावे वीण देव नकळे नकळे निसंदेह, गुरु वीण अनुभव कैसा करे. तपे वीण दैवत दिधल्या वीण प्राप्त, गुजे वीण गीत कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. वेगवेगळे मार्ग भगवंताकडे जाण्याचे जे काही आहेत, हे एकेका अभंगात माऊलींनी पुढं पुढं सरकवायला सुरुवात केलेली आहे. आता हा जो काही 5वा अभंग आहे की योग याग विधी येणे नोहे सिद्धी. यातला भगवंताच्या प्राप्तीचे वेगवेगळ्या मार्गातला खरं तर सांगायचं तर हा सगळ्यात कठीण मार्ग जर कोणता असेल ना, तर हा आहे योग याग विधी. हा जो काही मार्ग आहे, आज योग म्हटल्यानंतर लगेच डोळ्यापुढं आपल्या अष्टांग योग येतो. मग हा जो काही अष्टांग योग येतो, म्हणजे पतंजली योगसूत्रामधलं एक योग सूत्र जे आहे ते योगश्चित्त वृत्ती निरोधा, की मनाला स्थिरता प्राप्त करून देणं, हे ह्या योगाचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. मग याच्यामध्ये पुन्हा म्हणजे काय काय येऊ शकतं? भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलं की यज्ञदान तपकर्म न त्याज्यम कार्य नैवत, यज्ञदान तपश्चैव पावनानी मनीषिणाम. एकनाथी भागवतामध्ये एक श्लोक आहे की नर्वोधयति माम योगो न सांख्यम धर्म एवच, न स्वाध्याय तपस्त्यागो नष्टापूर्त न दक्षिणा. म्हणजे त्याच्यावरची जी नाथ महाराजांनी ओवी लिहिली की मज वश करावया लागी, सामर्थ्य नाही अष्टांग योगी, नित्यानित्य विवेक जगी, अंगोवांगी मज न पवे. हा याच्यामध्ये काय काय येतं अष्टांग योगामध्ये? पहिला जो यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, ह्या 8 पायऱ्या आहेत समाधीपर्यंत जाण्याच्या. अगदी पहिली जी पायरी आहे ती पायरी म्हणजे यम. हे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, परिग्रह, हे जे काही आहे याच्यामध्ये अहिंसा आहे, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य पालन, ह्या सगळ्या गोष्टी ह्या यमामध्ये आहेत. नियम हा जो काही आहे यातला दुसरा भाग, यांच्यामध्ये अंतर्बाह्य पावित्र्य. तिसरा जो भाग आहे तो म्हणजे आसन. आसन हा विषय सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे किंबहुना मला कमी माहिती असतील, त्याच्याविषयी जास्त तुम्ही सांगू शकाल. पण आम्ही कीर्तनाच्या वेळी मात्र सांगतो, कीर्तनाच्या वेळी मात्र बसलेले लोक, हे जे खाली बसलेले विशेषतः लोक असतात, एक विशिष्ट वेळ, शरीराची एक विशिष्ट ठेवण, बैठक तयार करून ठेवणं. आसनामध्ये काय करतो आपण? शेवटी एक विशिष्ट पोज घेत असतो शरीराची.
तसं लोकांना, कारण एवढा वेळ एकदा 1.5-2 तास बसायची सवय नसते, तेव्हा लोक कोणीतरी मध्येच एखादा पाय लांब करतो, कुणी जरा असे हात करतो, हे करतो. म्हणजे थोडक्यात कीर्तनाच्या वेळी सुद्धा श्रोते बरीच आसनं करतात. योगासनं जी आहे कीर्तनाच्या वेळी सुद्धा बरीच आसनं करतात. पण याच्यामधले काही आसनं जी आहेत, पद्मासन, बद्ध पद्मासन, मयूरासन, हलासन, अशी अनेक आसनं जी सांगितलेली आहेत, ही सगळी आसनं हा योगामधला भाग. याच्या पुढचा भाग येतो प्राणायाम. आता हा जो प्राणायाम म्हणजे श्वासाची गती नियंत्रित करणं. 2 नाकपुड्यांनी आपला जो नेहमी आपण श्वासोच्छ्वास घेत असतो तो, मग जाणकारांकडून जाणून घेणं हा भाग महत्वाचा आहे, पण एका नाकपुडीनं श्वास घेणं, तो आत घेणं, मग दुसऱ्या नाकपुडीनं तो सोडणं, हा सोडत असताना कुंभक, रेचक, पूरक हे जे काही 3 प्रकार आहेत त्यातले, याचा अभ्यास करणं. ज्ञानेश्वरीचा जो 6वा अध्याय आहे, या 6व्या अध्यायामध्ये माऊलींनी याविषयी अत्यंत चांगल्या कसं हे व्हायला हवं, समाधीपर्यंत जाण्याच्या ज्या पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्या कशा कशा आहेत या विषयात अत्यंत सुंदर विवेचन माऊलींनी त्या याच्यात करून ठेवलंय. आता प्राणायाम केल्याचा म्हणाले फायदा काय? मनुस्मृतीमध्ये एक श्लोक आहे की दह्यन्ते ध्याययामानां धातूनां हि यथा मलः तथेंद्रियाणां दह्यन्ते दोषः प्राणस्य निग्रहात. अग्नीमध्ये तापवल्यानंतर जसं धातूचे मळ नाहीसे होतात, आपण एखादा दागिना किंवा अन्य काही वस्तू अग्नीमधून ती तापून म्हणजे ती स्वच्छ केली जाते, ही जशी स्वच्छ केली जाते तसं इंद्रियांचे जे मळ आहेत हे प्राणायामानं नाहीसे होतात. म्हणून प्राणायाम महत्वाचा. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे प्रत्याहार. इंद्रियांना लक्ष्य विषयांपासून मागं परतवणं. आपली इंद्रिय जी आहेत ही सगळे कर्मेंद्रिय, ही प्रत्येक इंद्रिय आपापल्या पद्धतीनं कार्य करत असतं. डोळे बघण्याचं काम करत असतात, कान ऐकण्याचं काम करत असतात, पण एखाद्या वेळी हे सगळं आपलं काही प्राणायाम विणायाम वगैरे ह्या गोष्टी चालू असताना ही इंद्रिय स्वैरपणानं जर इकडे तिकडे फिरत असतील तर ह्या इंद्रियानं काबूत आणण्याचं जे काम आहे, हे काम करणार जे केलं जातं त्याला प्रत्याहार असं म्हटलंय. त्याच्यानंतर पुढची पायरी धारण, म्हणजे चित्ताला एका ठिकाणी बांधून ठेवणं. परत तिथे तुकाराम महाराजांचा पहिला जो अभंग तो आला की एकचित्त करा न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण वगैरे जे काही सांगितलं हे सगळं सोपं सांगितलं, पण ठाईचं बैसोनी करा एकचित्त. एक तर एका जागी बसा, पहिला मुद्दा, आणि दुसरा मुद्दा सांगितला करा एकचित्त. हे एकचित्त करणं म्हणजे या ठिकाणी हा जो धारणा या इथे येतो. आता हे एकचित्त झालं की पुढची पायरी ध्यान. ध्यान म्हणजे धारणेचा सतत अनुभव म्हणजे ध्यान. एकदा धारणा हा विषय समजला म्हणजे चित्त एका ठिकाणी कसं करायचं हे एकदा कळलं, आत्ता हे 2 मिनिटं कळलं, तसंच पुढं 2 मिनिटं कळलं, सतत अनुभव, या धारणेचा सतत अनुभव घेणं म्हणजे ध्यान. आणि सगळ्यात शेवटची पायरी सांगितली ती म्हणजे समाधी. समाधी म्हणजे ध्यान आणि धारणा यांच्या संबंधात मनाचा लय होऊन कसलाही अनुभव न येणं म्हणजे समाधी. त्यावेळेला दुसरा तिसरा मनामध्ये विचार काहीही नसतो. आपण एकनाथ महाराजांची गोष्ट अनेक वेळेला वाचतो की नाथ महाराज तपश्चर्येला जाऊन जे बसत तेव्हा एक शेतकरी त्यांच्यापुढे रोज काही दूध वगैरे नेऊन ठेवत असते. पण एक दिवस असं झालं की तो शेतकरी ते दूध वगैरे ठेवायला गेला, त्यावेळेला नाथ महाराजांची समाधी लागलेली होती आणि एक जातिवंत साप येऊन त्यानं नाथांच्या शरीराला विळखा घालून वरती फणा धरलेली होती. हे दृश्य ज्यावेळेला त्या शेतकऱ्यानं पाहिलं त्याची बोबडी वळली. पण त्याची बोबडी वळली, त्याचा नाथांवरती काही परिणाम होता का? त्याचा नाथांवरती काहीही परिणाम नव्हता, कारण ती समाधी अवस्था होती. अर्थात ही सगळी वर्णनं आपण ऐकायला
सांगायला सगळ्या ह्याला सोपी आहे. अनुभवणं हा जो काही प्रकार आहे, हा अनुभवणं हा जो प्रकार हा अत्यंत कठीण, म्हणून योग हा यातला अतिशय कठीण प्रकार. पुढचा जो प्रकार आहे याग, आता यागाचा विषय कारण तोही तसाच तेवढाच सविस्तर विषय आहे. पण हे सगळे जे कठीण मार्ग सांगितले की भगवंताच्या प्राप्तीचे आतापर्यंत जे जे मार्ग होत गेले, हे कोणते कोणते मार्ग होत गेले हे इथपर्यंत आले. आत्ताच्या या अभंगामध्ये माऊलींनी पुढचाही एक विषय मांडून ठेवलाय की गुरुविण अनुभव कैसा पडे. सद्गुरु उपासना हा एक भगवंताच्या प्राप्तीचा जो मार्ग हाही त्यांनी मांडून ठेवलाय. आणखीन एक विषय मांडला, साधूंचे संगती तरणोपाय. संपूर्ण 27 अभंगामध्ये अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं माऊलींनी भगवंताकडे जाण्याचे असणारे पहिले मार्ग आणि या सगळ्या मार्गांच्या पेक्षा हा जो मार्ग आहे तो म्हणजे नामस्मरणाचा, कलौतक हरिकीर्तनात हा जो मार्ग आहे, हा मार्ग सोपा कसा आहे हे मांडलंय. म्हणून नामसंकीर्तनात, नामस्मरण या विषयाला पूर्णपणे वाहिलेला असा हा ग्रंथ. आणि या ग्रंथाचं जे पालुपद आहे ते एवढ्याचसाठी आहे की बाबांनो रे, बाकी काहीही करू नका, प्रापंचिक माणसाला सांगितलं असो नि संसारी जीवे देगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, कर काय प्रपंचामध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.